नमस्कार, मी दिनराज वाघमारे. नमस्कार, मी आदिती. जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सौ सावित्री तम्मनगौडा रवी पाटील यांनी आज जत तालुक्यातील कृषी तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सभापती सौ सावित्रीताई रवी पाटील या जत तालुका दौऱ्यावरती आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस व माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त तथा जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर थोरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी गुंजाटे, तालुका कृषी अधिकारी देशमुख, विस्तार अधिकारी संगपाळ शिलेदार डॉक्टर संदीप कांबळे यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सभापती सौ रवी पाटील यांचा अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या वतीने सत्कार आणि स्वागत करण्यात आले. ऑपरेटिंगसाठी जे आहे तो डॉक्टर बाकी नाही. हे एक्सरेच आहे, हे चालू आहे. यावेळी सभापती सौ सावित्रीताई रवी पाटील यांनी कृषी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शासकीय जनावरांच्या दवाखान्यामध्ये भेट दिली. दवाखान्यामधील सर्व यंत्रणा, यंत्रसामुग्री तसेच उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. औषध पुरवठ्यासंदर्भातील तसेच लसीकरणाच्या उपलब्ध असलेल्या स्टॉकबाबत सर्व माहिती घेतली. हो, इथं तो वजन असतो. महिन्याला येत नाही तसं, आम्हाला वर्षातून येत आणि ते पण डेपो असतो याला कासेगावला, आष्ट्याला असतो. आष्ट्यावरून ती इकडे येते. हे सगळं औषध मधली नाहीये, हे वॅक्सिनचं नाहीये. ब्रीजसाठी जे आहे ते ब्रीज तिकडे चालू आहे. ऑपरेटिंग आहे टाकू. छत्तीस आणि रिक्त पद आहेत 48. तर हे एकूण पदसंख्या आमच्याकडं आहे. त्याचबरोबर ज्या योजना आहेत, आता गेल्या वर्षी आपल्या जिल्हा परिषदेमधून ज्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जात होत्या त्यामध्ये आहे की दुधाळ गाई किंवा म्हैशीचं वाटप आणि दुसरी होते की शेळी गटाचं वाटप. 10 शेळ्या आणि 1 नर बोकड असं शेळी गटाचं वाटप केलं जात होतं. सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू मॅडम आणि सर सांगण्यासाठी, जत हा सांगली जिल्ह्यामध्ये 60% आपल्याकडे जतमध्ये आहे आणि जत एक 4 वर्षापूर्वी बघितलं तर इथं जवळ 70% पद रिक्त होतं. शासनाकडं वारंवार मागणी करून पाठपुरावा करून तर त्या जत मुख्य दिला गेला. तर पूर्वी जतमध्ये 2च डॉक्टर होते आपल्याकडे, डॉक्टर जवणे म्हणून आपल्याला माहिती आहे तुम्हाला. ते जवणे होते जे 8 चार्ज होते, 8 दवाखाने चार्ज सांभाळायचे. त्यानंतर अजून दुसरे डॉक्टर आले आणि मग सगळ्या पूर्ण त्याला जी तालुका फिरवा होता. तर आता आमच्याकडं बऱ्यापैकी स्टाफ भरला गेलेला आहे. नवीन काही ठिकाणी दवाखाने नाही आणि आपल्याकडं जतची जी मार्गा नावाची मेंढी आहे, त्या मार्गा मेंढीचं आपल्याकडं NBAGR आहे, NBAGR नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्सकडं आता नोंदणीचा प्रस्ताव केलेला आहे. तो आता अंतिम टप्प्यात आहे. तर त्याला मार्गाला जर नोंदणी मिळाली तर आपल्याला उद्या भविष्यामध्ये मोठं मार्केट आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि जी काही शासनाची योजना आहे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, राष्ट्रीय पशुधन अभियान, तर त्या योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त प्रस्ताव हे जतमधनं केले पाहिजे. 100 अधिक 100, 200, 300, 400, 500 शेळ्यांचे प्रस्ताव इथं जतमध्ये केले
आणि 500 शेळ्यांचा प्रस्ताव हा पहिला जो 1 कोटीचा आहे तो आपल्या याला पूर्ण झालेला आहे. कुंभारीमधला आहे गोपाळ गणेश जायंगडे. हा गणेश जायंगडे पहिला प्रस्ताव झालेला आहे. दुसरा बेळुंकीचा आहे. अशा आता बरेच प्रस्ताव आपल्या पाईपलाईनमध्ये आहेत. पूर्वी आपल्याला बँकांकडून अडचण होती तर आपण जिल्हा बँकेकडे संपर्क करून जिल्हा बँक पण याला फायनान्स द्यायला चालू केलं. कारण यामध्ये जर 20 लाखाचं प्रोजेक्ट असेल तर 10 लाख रुपये अनुदान आहे. राहिले 10 लाख रुपये जे आहे ते 8 लाख बँक देणार, 2 लाख लाभार्थी भरतात. जर प्रत्येक 20 म्हणजे 100 शेळ्या असेल तर त्याला 1.5 एकर जमीन आवश्यक होती. हे मोठे प्रकार आपल्या जवळजवळ इथं मला वाटतं 55 त्याचे प्रकरणं आपले जतमध्ये गेलेले आहेत केंद्राकडे मंजुरी. ते पण मंजुरीच्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्यावेळेस मे महिन्यात त्यांची मंजूर होती. आणि जतमध्ये इथले जे दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आणि इथं जेव्हा 5 रुपये गावून शासनाने चालू केलं होतं 1 लिटर गाई दूध करता, त्यात इथं जवळजवळ 11 कोटी रुपये लोकांना शेतकऱ्यांच्या अकाउंटवर गेलेले DBT. तेव्हा आमच्या सगळ्या स्टाफनी अहोरात्र झटून गेलं ज्याच्या नावात दूध चालू आहे त्याच्या नावात जनावर पाहिजे. कानात जमाच्या कानात बिल्ला आहे तो बिल्ला ऑनलाईन करण्याचं काम सगळ्या लोकांनी केलं. आणि विहित वेळेत मागच्या वर्षी मार्चपर्यंत सगळ्या लोकांना DBTद्वारे 5 रुपये अनुदान दिलं. 11 कोटी रुपये जवळजवळ केलेले आहे. 55 कोटी रुपये जिल्ह्याला आले मॅडम 11 कोटी कर्जात पण दिलेले आहे. आणि शेळी मेंढ्यांचं मोठ्या प्रमाणात इथं लोक जास्त पशुधन आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या अनुषंगाने मागच्या वर्षी आम्ही 3 कोटीचं बियाणं जे आहे महाबीजचं मक्याचं आणि हायब्रिड मका ते दोन्ही इथं बियाणं वाटप केलेलं आहे. मागच्या वर्षी पूर्व भागात पाऊस कमी होता त्याचं नियोजन जेणेकरून दुष्काळी परिस्थिती येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात आपण लोकांना यावर्षी मुरघास हायड्रोपोनिक नावाच्या ज्या योजना आहेत हायड्रोपोनिक म्हणजे 40,000चं युनिट आहे जेणेकरून मातीविना शेती त्याला फक्त पाण्याचीच गरज आहे आणि छोटं युनिट केलं घरात तरी तो करू शकेल. ही नवीन योजना फक्त जगचा विचार करून आपण ठेवलेली आहे. त्याबरोबर महिलांकरता 500 ज्या देशी कोंबड्या ज्या अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत त्यांची पण छोटीशी 20 बाय 20 जागेमध्ये करायला अशी योजना 500 कोंबड्यांची आणलेली आहे. ते 3 लाख रुपये त्याला योजनेची कॉस्ट आहे. 50% अनफंडेडचे अनुदान आहे. तर असे जतमध्ये आपल्या इथं मोबाईल व्हॅन पण आहे. मुख्यमंत्री पण स्वास्थ्यामध्ये मोबाईल व्हॅन आहे. ते मोबाईल व्हॅनद्वारे 1965 नंबरवर फोन केला तर त्या शेतकऱ्याला फक्त लसीकरण सोडून तर लसीकरणाचं काय लसीची 50 किंवा 100ची व्हायला असते आणि थंडच गेली पाहिजे. त्या अनुषंगाने लसीकरण त्यांना करता येणार नाही. कारण बाकीचे जे उपचार आहेत ते उपचार हे सगळे उपचार सशुल्क आहेत. आपल्या जसे माणसांच्यामध्ये उपचार निःशुल्क आहे जनावरांच्यामध्ये सशुल्क आहे 10 रुपये काहींना 50 रुपये. आपल्या मार्गदर्शनाखाली नक्कीच जत हा तालुका आपला नक्कीच पुढे येईल. आणि जतचं ही 60% कॉन्ट्रीब्युशन आपल्या सांगली जिल्ह्याला असल्यामुळे सगळ्यात जास्त लक्ष आमचं जतचं आहे. आणि आम्ही आपले आभारी आहोत की आपण सर पहिल्यांदा आपण जतमध्ये मीटिंग घेतली आणि आम्ही सर्व मानू शकतो. धन्यवाद साहेबांचे आणि सभापतींचं जतचं आज पहिल्यांदाच कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचं आज इथं आढावा बैठक झाली. आणि इथं अचकनळी येथे आपले इथं मेंढींचं एक दुर्घटना झाली होती. त्या ठिकाणी स्थळ पाणी झालं आणि त्यामध्ये ते शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे. ते नुकसानीचे ते पंचनामा करायला ते मेंढी आपल्याला नव्हतं बघायला. तरी देखील त्यात मॅक्सिमम काय मार्ग काढून त्या शेतकऱ्यांना मदत करायचं आहे तेही बघायचं आहे. आणि मी आज एवढं मोठं जत तालुका सांगली जिल्ह्यातील टोटल 60% पशुधन जत तालुक्यामध्ये आहे. इथून पुढे पशुधनासाठी आणि वेटरनरी डॉक्टर्स असतील स्टाफ भरलं जाईल. कंत्राटी लेवलचं जिल्हा परिषदेमध्ये तरतूद केलं जाईल. आणि प्रामुख्यानं जी माणसांची जी काय तसं हॉस्पिटॅलिटी होतो जसं एक्सरे असतील सोनोग्राफी असतील ब्लड ॲनालायझर असतील अशी सगळी व्यवस्था पशुधनसाठी होणार आहे. कारण जत तालुक्यातील शेतकरी हा पशु पालनावरती त्यांचे सगळं जीवनशैली चालतो. दूध व्यवसाय आहे, शेळी मेंढी व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे. या सगळे जी काय पशुपालक आहेत त्यांना ऊर्जा देण्याचं काम इथून पुढं होणार आहे. आणि अनेक महाराष्ट्र शासनाचे केंद्र सरकारची योजना आहे विशेष घटकांसाठी आहे, ओपन घटकांसाठी आहे. ते सगळ्या योजना जास्तीत जास्त तरतूद करून स्वीनिधी असतील वित्त आयोग असतील DPC असतील राज्य शासन आणि केंद्र सरकारपासून त्या योजना आणून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर आणि स्तोत्र कसं आपण स्ट्रॉंग करता येईल, शेतकऱ्यांना आपण कसं ऊर्जा देता येतील
आणि पशुपालकांना आपण आता खरी म्हणजे खिलार तळी आहेत, माडगाव मेंढीसारखं सुप्रसिद्ध देशामध्ये प्रसिद्ध असलेले आपल्याकडं मेंढीचं हे आहे, संवर्ग आहे, हे सगळे कसं आपण प्रोटेक्ट करता येते सगळ्या गोष्टीचा उपाययोजना होणार आहे. प्रत्येक महिन्याला मीटिंग होईल आणि या ठिकाणी वेटरनरीचे सगळे डॉक्टर्स, मेडिसिन सगळ्यांपर्यंत मोफत कसं उपचार होईल, त्यांना मोफत औषधाची पुरवठा कसा होईल, शेवट ते जनावरांची उपाययोजना पूर्ण, ते संगोपन असतील, ऑपरेशन असतील आणि ते सगळ्या व्यवस्था कसं होईल याची आपण तंतोतंत माहिती घेऊन यावेळी पूर्ण शेतकरी आणि पशुपालकांना यावेळी फोकस करणार. मध्ये कृषी विभागाचं पण झालेलं आहे. आता पूर्वी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण, ते मातीचं टेस्टिंग दिलं की 8-8, 10-10 दिवस वेट करायला लागत होतं. आता अद्ययावत मशिनरी आलेली आहे, इनोव्हेटिव्ह. आपण माती आणि पाणी टेस्टिंगला दिलं तर 30 मिनिटांमध्ये जी घटक आहेत त्यामध्ये ते सगळ्या गोष्टीचं क्लॅरिटी येते. अशी व्यवस्था आपण इथं शेतकऱ्यांचं माती आणि पाणी परीक्षणासाठी सुद्धा इथं सेवा उपलब्ध करून देऊ. आणि पशुसंवर्धनमध्ये युवा उद्योजकांना शेळीपालन, मेंढीपालन आणि गाई गट, सगळं युवा उद्योजकांना आपण उद्योजकता कसं आपण उभं करायचं, दुधाचं असतील, बाय प्रोडक्ट असतील, या सगळ्या गोष्टीचं आपण युवा उद्योजकांना आपण प्रोत्साहन देणार.